नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे कुकिंग विथ पूजा नानू. तर आज आपण बनवणार आहोत बैंगन रस्सा भाजी. त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व शेजारची जे घंटी दिसते त्याला प्रेस करायला विसरू नका, यानी की माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याकडे सर्वात पहिले पोहोचेल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी आपल्याला काही साहित्य लागेल ते मी तुम्हाला दाखवेल. तर इथे मी घेतले लसूण, अद्रक, 2 टमाटे, 4 कांदे, बैंगन, हिरवी मिर्च आणि दही. सर्वात आधी आपण कांदा कट करून घेऊयात. कांदा बारीक न कट करता आपल्याला जाडसर ठेवायचा आहे. तर माझे कांदे कट करून झालेले आहे. याला आपण आता साईडला ठेवूयात. त्यानंतर टोमॅटो हे मोठ्या साईजचेच कट करून घेऊयात. त्यानंतर मिरच्या कट करून घेऊयात. मिरच्याही मोठ्या साईजच्या कट करून घेऊयात. ते यासाठी कारण आपल्याला हे मिक्सरमधनं ग्रेव्ही करून घ्यायची आहे या सर्वांची. तर आपले टमाटे आणि मिरच्या कट करून झालेले आहेत. त्याला आता आपण थोडं साईडला काढून घेऊयात. आणि आता आपण बैंगन कट करून घेऊयात. आपण बैंगनचे 4 भाग करणार आहोत. तर इथे आपले सर्व साहित्य चिरून रेडी आहेत. सर्वात पहिले आपल्याला बैंगनला फ्राय करून घ्यायचे आहे. त्यासाठी मी आता कढई थोडीशी गरम होऊ देऊयात. कढई तापलेली आहे आपली. त्यात आपण तेल टाकूयात. तर आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये बैंगन टाकून फ्राय करू. तर तेल आवाज यामुळे करत आहे, जे आपण बाउल घेतला होता त्यामध्ये थोडं पाणी होतं, त्यामुळे तेलाचा आवाज येत आहे. तर बघू शकता इथे आपले बैंगन सॉफ्ट झालेले आहेत बऱ्यापैकी. आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात साईडला. तर आता आपण कांदे, टमाटे, मिरच्या, आलं, लसूण ह्याला फ्राय करून घेऊया. सर्वात पहिले कांद्याला फ्राय करून घेऊयात. त्यानंतर टमाटे टाकूयात. त्यानंतर मिरच्या टाकूयात. लसूण टाकून घेऊयात. तर आता हे सॉफ्ट झाले आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढूयात. आता आपण याला साईडला थोडं थंड होण्यासाठी ठेवूया. तर आपला जो मेन मसाला आहे तो तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये दही टाकते. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. सर्वात पहिले दही टाकते. 2 चमच तिखट, त्याचबरोबर 1 चमच हळद, 2 चमच मीठ किंवा चवीनुसार टाकू शकता तुम्ही, 2 चमच धने पावडर, मॅजिक मसाला 1 चमच आणि घरगुती गरम मसालाही 1 चमच. आता याला छान फेटून घेऊया. तर आता हे चांगले एकजीव झालेले आहे. त्यामध्ये आपण फ्राय केलेले बैंगन टाकूया. त्याला पण आपण एकजीव करून घेऊयात. बघू शकता आजपर्यंत आपले मसाले गेले आहेत. तर आता याला 15 मिनिटं थोडं आपण मॅरिनेशनला ठेवूया.
आता आपलं मिश्रण हे थंड झालेलं आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात आणि याची पेस्ट करून घेऊयात. तर आपली ग्रेव्ही तयार आहे, इथे बघू शकता तुम्ही. तर इथे आपली ग्रेव्ही तयार आहे आणि जे आपण वांगे ठेवले होते मॅरिनेशनला तेही आपले 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण जे मेन फोडणी आहे ते फोडणी करूया. तर सर्वात पहिले मी आधी गॅस पेटवून घेते आणि जे आपण फ्राय करायला जे भांडं घेतलं होतं तेच मी इथे घेते. त्यामध्ये तेल टाकूयात. तेल थोडं तापू देऊयात आपण. तर तेल आपलं तापलेलं आहे, त्यामध्ये आपण राई टाकूयात. त्यानंतर जिरं, त्यानंतर ग्रेव्ही, कांदा लसूण ग्रेव्ही, आता आपण याला थोडं तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. आता यामध्ये आपण बैंगन टाकूयात, मसाले बैंगन. थोडंसं इथं पाणी घेते मी. आता याला 7 ते 8 मिनिटासाठी आपण झाकून ठेवूयात. तर इथे आपली जवळपास भाजी रेडी आहे. त्यामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकूयात आणि त्यानंतर कोथिंबीर टाकूयात. तर आता आपण याला 2 मिनिटं झाकून ठेवूया. 2 मिनिटानंतर आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपली भाजी पूर्णपणे रेडी आहे. बघू शकता तुम्ही किती छान फ्लेवर वगैरे आलेला आहे भाजीला. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर ही होती आजची आपली स्पेशल रेसिपी बैंगन मसाला भाजी. तुम्ही घरी नक्की करून पहा व तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.